सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटी आणि शर्तींची अंमलबजावणी करू नये, तसंच जिल्ह्यातील 371 गावात वनसंरक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी जनसुनावणी घ्यावी. प्रत्येक गावात महसूल विभागाचा जनसुनावणीमध्ये सहभाग असावा, अशी मागणी आज उबाठा पक्षाच्या शिष्टमंडळानं प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक विभागातील श्री लक्ष्मी ए यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा उबाठाच्या शिष्टमंडळानं दिला. तसंच संबंधित आदेशाची उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर होळी केली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नव्या कॉरिडॉरमुळे कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील 550 गावांचा विकास खुंटणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गावांचा सर्वाधिक समावेश असल्यानं वर्षानुवर्ष वनविभाग तसंच वन्य प्राण्यांमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या या नव्या कॉरिडॉरमुळे मूलभूत अधिकारांवरही निर्बंध येणार आहेत. वास्तविक या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना बाधित क्षेत्रातील स्थानिकांना या प्रक्रियेत सामावून घेणं गरजेचं होतं. या प्रकल्पाच्या परिणामांबाबत चर्चा करणं, त्यासंबंधी माहिती देणं हे प्रशासनाचं कर्तव्य होतं. मात्र नव्या कॉरिडॉरबाबत वनविभागानं आपलं कर्तव्य पाळलं नसल्याचा आरोप उबाठाचे उपनेते विजय देवणे आणि संजय पवार यांनी मुख्य वनसंरक्षक श्री लक्ष्मी ए यांच्यावर केला. प्रस्तावित कॉरिडॉर मंजूर झाल्यास त्या भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. नवी बांधकामं, डांबरी किंवा सिमेंटचे रस्ते, उद्योग व्यवसाय, कृषीपूरक व्यवसाय यावर बंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाच्या जाचक अटी आणि शर्तींची अंमलबजावणी करू नये. तसंच वनसंरक्षक, वनविभाग, जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी संयुक्तरित्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जिल्ह्यातील 371 गावात जनसुनावणी घ्यावी. प्रत्येक गावात महसूल विभागाचा जनसुनावणीमध्ये सहभाग असावा. जिल्ह्यातील 371 ग्रामपंचायतींचं म्हणणं घ्यावं. त्याचा संयुक्त अहवाल तयार करून प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनबलप्रमुख एम श्रीनिवासराव यांना तसंच राज्याच्या वनमंत्र्यांना सादर करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान कार्यालयाबाहेर जाचक अटी आणि नियमांच्या संदर्भातील पत्रकाची उबाठाच्या कार्यकर्त्यांनी होळी केली. यावेळी जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, जिल्हा उपप्रमुख संजय चौगले, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख मंजित माने, विराज पाटील, विशाल देवकुळे, स्मिता सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.